नमस्कार, मी स्वप्नाली पाठक. सखी कट्टा या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज अनंत चतुर्दशी, तर आज आपण गणपतीचं विसर्जन करतो. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पंचमीच्या चतुर्दशीलाच अनंत चतुर्दशी असे म्हणतात. हे व्रत श्री हरिविष्णूंना समर्पित असून सुख समृद्धीची मनोकामना करते. तर आज मी तुम्हाला अनंत चतुर्दशीची व्रतकथा सांगणार आहे. जुन्या काळात एक सुमंत नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी होती दिशा. त्यांना काही दिवसानंतर एक सुंदर मुलगी झाली. तिचे नाव होते सुशीला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या पत्नीचा देहांत झाला. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलीची काळजी वाटू लागली. म्हणून मग त्यांनी दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला. तर त्यांनी कर्कशा नावाच्या मुलीबरोबर विवाह केला. तिच्या नावाप्रमाणेच तिचा स्वभावसुद्धा कर्कशच होता. जसजशी मुलगी मोठी होऊ लागली तसतशी त्यांना काळजी वाटू लागली. मग त्यांनी तिचा विवाह एका कौंडिन्य नावाच्या ऋषीशी करून दिला. पण तिच्या सासरची परिस्थिती काही चांगली नव्हती. ती खूप गरीब होती. तिला जंगलात रानावनात इकडे तिकडे भटकावे लागत होते. मग एक दिवस तिला काही लोक अनंत देवतेची पूजा करताना दिसले आणि अनंत रक्षासूत्र हातात बांधताना दिसले. मग तिने त्यांना ते विचारले, अनंत देवतेचं पूजेचं महत्त्व आणि ते रक्षासूत्रेचं महत्त्व विचारले. त्यांनी ते तिला चांगल्या तऱ्हेने समजावून सांगितले आणि ते तिला पटले. मग तिने ते अनंत रक्षासूत्र आपल्या हातात बांधले आणि ती घरी गेली. मग जेव्हा ती घरी गेली तेव्हा तिच्या पतीने तिला विचारले, हे काय आहे? तर ती म्हणाली, हे अनंत रक्षासूत्र आहे. यामुळेच तर आपली जी दारिद्र्याचे दिवस होते ते आता संपले आहे आणि आता आपले सगळे चांगले दिवस आलेले आहे. पण तिचे पती कौंडिन्य त्यांना हे पटले नाही. त्यांचा स्वभाव अहंकारी होता. ते म्हणाले, नाही, मला जे काही मिळालेलं आहे ते मला माझ्या मेहनतीमुळेच मिळालेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचा अहंकार दुखावला आणि त्यामुळे त्यांनी तिच्या हातातलं ते रक्षासूत्र काढून टाकले. म्हणून मग श्री हरिविष्णूंना राग आला आणि त्यांना जे सर्व काही मिळाले होते ते सर्व नाहीसे झाले. मग काही दिवसानंतर एक विद्वान ऋषी त्यांना भेटले आणि त्यांनी त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली आणि त्यांना पश्चाताप करायला लावला. मग काही दिवसांनंतर दोघांनीही 14 वर्षे दरवर्षी अनंत चतुर्दशीचं व्रत केले आणि हे व्रत केल्यामुळे श्री हरिविष्णू त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना आता चांगली परिस्थिती मिळाली आणि आता ते दोघेजणी सुखात राहू लागले. धन्यवाद.